जय शिवराय भावांनो, मी विनोद चिखले आजच्या मिनी लॉगमध्ये स्वागत करतो थेट कोकणातून. तर मंडळी, मी आणि बाबा चाललोय रानामध्ये फिरायला आणि रानात फिरत फिरत येत आलो आणि थेट येऊन पोचलो बोंडाच्या झाडाजवळ. तर लगेच बाबांच्या हातात मी कॅमेरा दिला आणि बोललो, तुम्ही व्हिडिओ शूट करा. मी लगेच रप्पा आहे ना झाडावर चढलं. तर बघू शकता झाड पण तसं मोठंच आहे. तर मंडळी, तुम्ही कधी असे रानामध्ये भटकंती केली आहे का आणि असे झाडावर चढून रानमेवा गोळा केला आहे का? ते कमेंटद्वारे नक्कीच सांगायला विसरू नका. तर लगेच मी कॅमेरावरती मागवून घेतला आणि बाबा खालीच थांबले. वर आल्यानंतर बघताय झाडावरती कशा पद्धतीने मी आता वर चढलेलो आहे आणि झाडांच्या पानांच्या मागे दडलेले लपलेले हे जे बोंड आहेत ना, ते मी शोधून शोधून आहे ना जमा केली. तर असे बघताय आपण पिवळ्या कलरचे असे तयार झालेले बोंड आहेत ना, ते आपण काढून घेतले आणि हातामध्ये आपल्या पिशव्या आहेत ते की आपण सोबत घेऊनच गेलो. त्या पिशवीमध्ये आहेत ना पटापट मी गोळा केली आणि मग काय बघू शकता आपल्या बऱ्यापैकी बोंड तर मिळालीच. तर तुम्ही यांना काय म्हणता ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा, कारण आम्ही तर याला बोंड आणि जो काळा आहे तो बिबवा म्हणतो. तर बऱ्यापैकी आपल्याकडे बोंड सापडली. नंतर आपण निघालो थेट घरी. घरी जाताना भेटले फाटी, म्हणजे तुमच्या भाषेतले लाकडं. तर लाकडांची सोय म्हणजे फाट्यांची सोय केली, संध्याकाळच्या चुलीची व्यवस्था केली होती. मग थेट आलो घरी. घरी आल्यावर मग पिशवीतून बोंड आहेत ना लगेचच जमिनीवर मी ओतून घेतली आणि बघताय मग कसे एकत्र केले. तर बघू शकता कसे मी तयार झालेली आपला आजचा हा आणलेला आपण रानमेवा. तर माझ्या हातावर आहेत बोंड आणि तोंडाला तर पाणी सुटतंच, कारण पूर्वीची लोकं हेच सर्व त्यांच्यासाठी रानमेवा खाऊ असायचं आणि हे आहेत बिबवा. तर अतिशय गुणकारी औषधी हा आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो ही आहे ना बोंडांची माळ. तर आपण वाळवून सुकवून जास्त दिवस टिकवून ठेवू शकतो आणि पुढील दिवसात आपण खाऊ शकतो. तर कसा वाटला आजचा मिनी लॉग कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका.